श्रद्धा ताई, तुम्ही काल पाहणी करून आला, अनेक नाल्यांचं तुम्ही काही गोष्टी समोर आणल्यात, तर नाल्यांमध्ये अजून देखील गाळ तसाच आहे. त्यामुळे कुठेतरी आता ज्यावेळेस मुसळधार पाऊस पडेल, पुन्हा एकदा मुंबईकरांना तोच पाणी जो सगळीकडे साठतं त्याला पुढे जावं लागेल. नक्कीच जायला लागेल, कारण काल मी जी काही नाल्यांचा सर्वे केला, त्याचे मी फोटोग्राफ काढले आपल्याला देखील पाहायला. शनिवारी केला होता, मागच्या शनिवारी केला होता. तेव्हा आम्हाला कॉन्ट्रॅक्टरांनी सांगितलं, महापालिकेचे अधिकारी देखील होते, त्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते, त्यांनी सांगितलं रविवारी सुट्टी आहे. ठेकेदारांचं असं म्हणणं होतं की रविवारी सुट्टी, आम्ही सोमवारपासून काम सुरू करू. आज शुक्रवार आहे, अजून केलं नाही. आणि आता हे आजही तुम्ही माझी आपणाला विनंती आहे, आपण सगळ्यांना, तिथे नगरसेवक कोण आमचे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे अनिल कदम आहे. आणि मी असंही नाही की दुसऱ्याच्या वॉर्डमध्ये केलं. स्थायी समिती सदस्य म्हणून आम्ही अध्यक्षांबरोबर नेहमीच व्हिजिटला जातो, महापौर पण घेतात व्हिजिट. पण याचा अर्थ की इथे हे केवळ हे नगरसेवक केवळ उद्धव ठाकरे गटाचे आहेत म्हणून काम करत नाहीयेत का? आणि इकडे आज आम्हाला जो रिपोर्ट दिला, हा बघा, 31 मे 2026 पूर्वी गाळ काढण्याचे उद्दिष्ट असलेल्या 80% प्रमाणाच्या संदर्भातील प्रगतीची टक्केवारी बघा, परिमंडळ 2 113.46. मग काय कसा रिपोर्ट देतात? झोपून देतात की काय? मी मागच्या वेळेला त्यांना सांगितलं होतं तुम्ही असा झोन 1 झोन 2 चा नाही, प्रत्येक नाला वाईज द्या. आज नाल्याची नावं देऊन सुद्धा हे इतके असं करतात, म्हणजे काय काय खोटेपणा, काय म्हणजे कितपत असावा. यांना भीती एवढी पण नाही आहे. आणि मला असं कळलं की कोणीतरी म्हणाले नाही, अगोदरच्या काळामध्ये शिवसेनेची सत्ता असताना नाले सफाई करता आकडे फुगवून सांगत होते. काय गरज आहे? प्रत्यक्षात बघा ना तुम्ही. त्यांचा आरोप ताई असा आहे तुमच्या पक्षावरती की तुम्ही जे आधी नाल्यांचा आकडा सांगायचा तो फुगवून सांगायचा, तेवढी खरी नाल्यामध्ये गाळच नाही असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. असं हे काय आहे मग? यावेळीची जी नालेसफाईची आकडेवारी आहे ती वेगळी असेल असं सुद्धा मग आता ही नालेसफाईची आकडेवारी ती दिली ना, मग हेच तर मी आपल्याला दाखवते. ह्या नाल्याची माझ्याकडे लिस्ट आहे, ती आपण घ्या. फार लांब जाऊ नका, अगदी इथून निघालं तर फ्रीवेने जा, तिथे वडाळ्याला उतरा खाली. खारू क्रिक नाला आहे, जेके केमिकल नाला आहे, कोरबा मिठागर नाला आहे, दीनबंधू असे कितीतरी नाले असे. मी काल 3 नाल्याची पाहणी केली की जे तिथे आमचे नगरसेवक आहेत. गाळ जराही काढला नाही. बघा तुम्ही, मला सांगा, हे काय हे तयार केलेलं आहे का पाण्याचे? बघा तुम्ही जा ना, तुम्ही स्वतः खात्री करून घ्या. हे आमचं असं नाहीये खोटं बोल पण रेटून बोल. आम्ही जनतेशी बांधलेला आहोत, म्हणून इतके वर्ष जनता आम्हाला देखील निवडून देते. आता हे काय प्रकार आहे? नाही, आपण महापौर राहिलाय, आपण यावेळेस जो आता प्रशासनाचा काळ होता त्यानंतर आता महापौर इकडे आलाय, त्यानंतर कुठेतरी असं वाटतं यांचं प्रशासनावर वचक नाहीये, कारण की यांना सुरुवातीला जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते भेटत नव्हते, त्यानंतर आता कॉन्ट्रॅक्टर भेटले पण काही जण मधूनच सोडून जातात. त्यामुळे कुठेतरी हा विस्कळीत खेळ आणि यामुळे आता हे सर्व गोष्टी समोर येतात. मला असं वाटतं प्रशासनावर जर यांचा वचक असता तर ही परिस्थिती दिसली असती का हो? घाबरलेच ते कॉन्ट्रॅक्टर असे की बापरे, व्हिजिटला येत आहेत, अध्यक्ष येत आहेत किंवा सदस्य येत आहेत, साफ करायला पाहिजे. आणि व्हिजिटला येत आहेत म्हणून नाही, तुमची जबाबदारी आहे ना. तुम्ही नाले सफाईचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं, टेंडर भरलं, मंजूर झालं, मग करा ना. तुम्ही वाट बघताय पावसाची. मोठा पाऊस आला, पहिला पाऊस, की सगळा नाला गेला वाहून तिकडे खारू क्रीक मध्ये. यांचा अर्थ असाच आहे, अजूनही करत नाही की ह्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. म्हणजे जसं शिवसेनेच्या नगरसेवकांना निधी दिला नाही, तसं त्यांच्या तिकडचे नाले पण साफ करायचे नाही, असं काही त्यांना आदेश दिलेला नाहीये ना. ही शंका आता माझ्या मनात यायला लागली. कारण एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा पण ही परिस्थिती. आणि म्हणून आज मी खरं हरकतीचा मुद्दा मला स्थायी समितीमध्ये घ्यायचा होता, पण दुर्दैवानं स्थायी समितीच्या अध्यक्षांनी दिला नाही. आणि त्यांना त्यांची कल्पना आली असेल, नाहीतर ते नेहमी बोलायला देतात. पण आज हरकतीचा मुद्दा दिला नाही, याचं कारण त्यांना हे कळलंय. ती चूक आहे, ती त्यांना मान्य आहे, पण सांगणार कसे, असं आहे ना. आणि चूक मान्य आहे ते समोर आहे, म्हणजे मी उगाच टीका करायची किंवा याच्यात राजकारण तर अजिबात नाही. पण नाले सफाई व्हायला पाहिजे. आणि तुम्हीच खरं तर सगळी मंडळी, म्हणजे पत्रकार बंधू आणि माझ्या मैत्रिणी, जरा पाऊस पडला, हिंदमाताला पाणी भरलं की बोंबा बोंब. आता अंधेरीला काय झालंय? पाऊस किती MM पडला मला ते जरा सांगा बरं. पाऊस केवढा पडला? आणि अंधेरी हे सगळे फुल भरला. मग आता तुम्ही काही बोलत नाही. आणि हिंदमाताला ते पाणी जे भरत होतं ते भरू नये म्हणून माननीय आमचे युवा सेनेचे नेते माजी मंत्री आदित्य साहेबांची संकल्पना होती, तेव्हा किती टीका केली हो. पण आज तुम्ही बघितलं किती मोठा पाऊस आला तरी हिंदमाताचं पाणी त्या सेंट झेवियरला जे टाकी बनवले, भूमिगत टाकी, त्याच्यामध्ये जातात नंतर. आणि कसं होतं, पाण्याचा फ्लो पण इतका असतो बरं, तो कसा सॉसर आहे, सकल भाग आहे, त्यामुळे पहिलं पाणी इकडेच येतं.
म्हणजे उलट येतं पाणी भरती असेल तेव्हा, तरी पण आता ते होत नाही. आता एवढ्याशा पाण्यात ते झालं ते नाही, म्हणजे आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा काय. ताई, एकच प्रश्न, शेवटचा प्रश्न. नाले सफाई बऱ्याच भागात झाली नाहीये, त्या संदर्भातच लोकशाही मराठीकडून रिअलिटी चेक करण्यात येतोय. ते सगळं पुन्हा दिसत आहे की बऱ्याच ठिकाणी नाले सफाई झालेली नाहीये. डेडलाईन जी आहे ती उठून गेल्यानंतर देखील झालेली नाहीये नाले सफाई. या देखील वेळेला मुंबईची तुंबई होणार का, असा प्रश्न पडला. होईलच, पण ते का करत नाहीत हा प्रश्न तुम्ही का नाही विचारत. मला कळत नाही, तुम्ही का विचारत नाही. तुम्हाला तर स्वातंत्र्य आहे, तुम्ही आमच्यासारखे काही इलेक्टेड मेंबर नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, कुणी काही केलं पक्षाचे नाही आहेत, कोणीतरी केलं तर वरून काहीतरी दबाव येईल, कुठेतरी अडकवतील, असं तर नाहीये ना तुम्हाला. मग तुम्ही का नाही खरा रिपोर्ट जनतेसमोर देत, मुंबईकरांसमोर देत. आता तेच करत आहोत रिअलिटी चेकच्या माध्यमातून. मग रिअलिटी करायची. बघ आता ज्या ठेकेदारांना मिळाले ना कॉन्ट्रॅक्ट त्यांनी साफ करा ना, आमचं काय पाहिजे. आम्ही सत्ताधाऱ्यांवरती मी आरोप केलेत का नाही केलेत, ताई आपण त्यांचं लक्ष दे. जसं आम्हाला म्हणतात ना की यांनी असं केलं आणि तसं, मग आता ही सुरुवात आहे, त्यांच्या काळात तरी करून घ्या. मग आम्ही मान्य करतो बाबा फार पारदर्शक कारभार आहे, सॅल्यूट करायला पाहिजे ना. पण हे उलटच आहे. ताई 2 दिवसांपूर्वी मुंबईत हलका पाऊस झाला, मात्र अंधेरीतला नाला आहे तो तुडुंब भरून राहिलेला होता. काय सांगाल, जर असाच पाऊस जर पुणे मुंबईत कोसळला तर नाले सफाईच्या या मुद्द्यावरून मुंबईची मुंबई होईल. 101% मुंबईची तुंबई होती, मुंबईची तुंबई होईल. मात्र त्यावेळेला ते जे काही वास्तव असेल ते तुम्ही दाखवायला पाहिजे मुंबईकरांना. ते माझी अपेक्षा आहे, माझी काय म्हणजे आमची सगळ्यांची अपेक्षा आहे की आपण दाखवा. आता मी आहे, आमचे फडसे साहेब आहेत, अशरफबाई आहेत, आम्ही उगाच टीका करतोय का, विनाकारण नाही. हे जर खोटं असेल तर तुम्ही मला सांगा, माझ्यावर मान्य आयुक्तांनी किंवा कुणी कारवाई करावी. हे जर खोटं असेल तर